नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकऱ्यांनी पाहिलं तर काही दिवसांपूर्वी जे काही केंद्र शासनामार्फतचा प्रकल्प आहे ते ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत आपला फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढलेले आहेत। काढते वेळेस काय केलेलं आहे ते अनेक जणांनी जर पाहिलं तर जवळचं CSC सेंटरवरती जाऊन काढलेले आहेत आणि CSC सेंटरवरती गेल्याच्या नंतर त्यांना फक्त त्यांच्या मोबाईलवरती एक रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे किंवा त्यांना एक पावती देण्यात आलेली आहे, ते फक्त रजिस्ट्रेशन नंबर आहे। त्याच्यावरती कुठलाही फार्मर आय डी वगैरे नाही आहे। तर आता ज्या काही गोष्टीसाठी त्यांना फार्मर आय डी लागत आहे तर त्यांना फार्मर आय डी काढायचा कसा? कारण की ज्यांनी जिथं CSC सेंटरवरती ज्या काढलेल्या आहेत त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस तर त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही आहेत। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक सोपी आणि साधी सरळ स्ट्रिक्ट सांगणार आहे। तर तुम्हाला फार्मर आय डी तुमचा जो काय असेल तो कसा काढून घ्यायचा? तुमच्याकडे फक्त जर आधार नंबर असेल, आधार नंबर किंवा तुमचा जो काही एनरोलमेंट नंबर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे त्या नंबरवरून कशा पद्धतीने आपण काढायचा एकदम सोप्या पद्धतीने आणि आपल्याकडे तो नोंद करून ठेवायचा आहे। एखाद्या डायरीवर लिहून ठेवा किंवा तुमच्याकडे कोणी तुम्हाला कार्ड बनवून देत असेल तर त्याचं एखादं कार्ड बनवून घ्या। अशा पद्धतीने आपण संपूर्ण कसा काढायचा आहे फार्मर आय डी ते आपण पाहण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मला जे पाहिलं तर गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये ॲग्री लॉग इन किंवा महाडीबीटी असं सर्च करून घ्यायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्ही तुमच्यासमोर असं वेज पेज येईल, ते डिलीट तुम्हाला कट करायचं आहे। इथं पाहू शकता वैयक्तिक शेतकरी आय डी जर माहीत नसेल तर तुमचा शेतकरी आय डी ओळखण्यासाठी इथं क्लिक करा, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर आहे म्हणजे ज्यांचा फार्मर आय डी आपल्याला पाहिजे त्यांचा आधार नंबर टाकायचा आणि गेट OTP वरती क्लिक करायचं आहे। तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती तुमचा OTP पाठवला जाईल, तो OTP इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि OTP तपासावरती क्लिक करायचं आहे। OTP तपासावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो दाखवला जातो वरी जो काही आहे तो तुमचा फार्मर आहे, तो फार्मर आय डी तुम्ही लिहून घ्यायचा आहे, व्यवस्थित घ्यायचा आहे। त्यानंतर जर तुमचा फार्मर आय डी इथं आलेला असेल आणि परत एकदा जर तुमचा फार्मर आय डीसाठी तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे, आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकून घेतल्यानंतर परत OTP टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून घेतल्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या लिंकवरती तुम्हाला OTP येईल, तो OTP टाकून घ्यायचा आणि OTP टाकून घेतल्यानंतर OTP तपासा यावरती क्लिक करायचं आहे। म्हणजे पहिले जसं पाहिलं त्याच पद्धतीनं करून घ्यायचं आहे आपल्याला। समजा त्या ठिकाणी जर तुम्हाला इथं UID सर्व्हिस नॉट रिस्पॉन्डिंग प्लीज ट्राय अगेन असं एरर येत असेल तर तुम्हाला दुसरा मार्ग वापरायचा आहे काढण्यासाठी फार्मर आय डी। त्याच्यासाठी तुम्हाला MHFR म्हणजे फार्मर रजिस्ट्री या वेबसाईटवरती यायचं आहे। MHFR.agristack.gov.in ही वेबसाईट आहे। यावरती आल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता CSC लॉग इन विथ CSC तुम्ही करून मिळू शकत नाही कारण की तुमच्याकडे CSC आय डी नसणार आहे। त्यामुळे चेक एनरोलमेंट स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर एनरोलमेंट आय डी तुमच्याकडे रजिस्ट्रेशन आय डी असेल तर टाका किंवा तुमचा आधार नंबर असेल तर आधार नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तुमचा ज्यांचा कुणाचा तुम्हाला फार्मर आय डी पाहिजे आधार नंबर टाका आणि चेकवरती पुढे क्लिक करा। असं केल्यानंतर इथं पाहू शकता सेंट्रल आय डी म्हणून इथे तुम्हाला दाखवलेलं आहे, तुमचा आधार नंबरवरही दाखवलेला आहे। इथं अप्रूव्हल स्टेटस आहे तुमचं आणि पुढे तुमचं नावसुद्धा दाखवलेलं आहे। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचा फार्मर आय डी शोधू शकता। या पद्धतीने तुमचा फार्मर आय डी माहिती नसेल तर तुम्ही शोधून घ्यायचं आहे। त्यानंतर जर पाहिलं तर तुमचं जे काही इथं तुमचं फार्मर लॉग इन वगैरे असेल, इथं फार्मर आहे, त्याच्यानंतर तुमचा जो काही इथं मोबाईल नंबर असेल तुम्हाला पासवर्ड तर तुम्ही क्रिएट केलेला नसतो, त्याच्यामुळे इथं वरी जो काही फार्मरवरती क्लिक करून घ्यायचा आहे। तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं OTP वरती क्लिक करून तुमच्या आधारला जे काही फार्मर आय डीशी लिंक असलेला मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथं परत टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून घेतल्यानंतर खाली एक तुम्हाला बॉक्समध्ये कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा ओळखू येत नसेल तर पुढे रिफ्रेशचं बटन आहे त्यावरती क्लिक करून दुसरा कॅप्चा तुम्ही तिथं घेऊ शकता आणि त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। असं लॉग इन झाल्यानंतर तुमचं प्रोफाईल इथं समोर दाखवलं जाईल, पण डाव्या बाजूला इकडं थोडंसं चेक एनरोलमेंट स्टेटस एक ऑप्शन आहे। चेक एनरोलमेंट स्टेटस जो काही तुमच्या डाव्या बाजूला आहे त्याच्यावरती तुम्हाला इथं वरी चेक एनरोलमेंट स्टेटस डाव्या बाजूच्या ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर
तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल। यामध्ये सुद्धा तुम्हाला इथं सेंट्रल ID अप्रूव्हल आहे आणि तुमचं नाव हे इथं दाखवलं जाईल, रजिस्ट्रेशन ID सुद्धा। तर अशा पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला तुमचा जो काही फार्मर ID आहे तो फार्मर ID काढून घ्यायचा आहे आणि तो कुठेतरी तुम्हाला नोंद करून ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही कृषी संबंधित कामासाठी जर फार्मर ID लागत असेल, आता जर पाहिलं तर पीक विमा भरण्यासाठी फार्मर ID लागणारच आहे, तो काय ऑटोमॅटिकली आला जाईल, पण महाडीबीटी पोर्टलवर जर पाहिलं तर तिथं सुद्धा तुम्हाला लागणार आहे। तर अशा अनेक गोष्टींसाठी आता फार्मर ID तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेला आहे। तर फार्मर ID तुमच्याकडे लिहून ठेवून व्यवस्थित आपल्याकडे कार्ड वगैरे त्याचं एखादं बनवून घ्या। अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ अपलोड करताच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।